आपण सर्वांनी इतका आपल्या आईचा सत्कार केला ते बघून हृदय भरून आलेलं आहे. तेव्हा काय बोलावं ते समजत नाही आईला. आज फार मोठी एक गोष्ट मला लक्षात आली की ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर एकनाथ आदी अनेक संत साधू आपल्या महाराष्ट्रात झाले. विशेष करून ज्ञानेश्वरांनी तर पायवाट सुद्धा वाहना न घालताना चालून गेले. तेवढा छळ झाला त्या. एकनाथ महाराजांनी जातपातीवरती लक्ष घातलं तर त्यांचाही छळ झाला. सर्व संतांचा छळच झालाय आतापर्यंत. पण मी मात्र चांगली जीप मध्ये बसून आले वर. ही प्रगती आपल्या भक्तीची आणि जाणीवेची की त्यांना कोणी ओळखलं नव्हतं, त्यांना कोणी जाणलं नव्हतं. आज ही प्रतिष्ठित मंडळी इथे बसलेली आहेत. त्यांनी एवढा सत्कार केला, त्यांचं परम भाग्य. आपण लोक संतांच्या वेळेला असता तर त्यांना एवढा त्रास झाला नसता असं मला वाटतं. हा सगळा त्रास संतांनी भोगला. आपलं रक्त या महाराष्ट्रात ओतलं ते आपल्या कल्याणासाठी, काहीतरी विशेष सांगण्यासाठी. आता माझी जी स्थिती आहे ती अशी आहे की सगळे संत साधू जसे काय आता इथे येऊन उभे राहिलेत आणि बघतायत, तुमचं कौतुक करताय आणि त्यात हे सगळं प्रेमाचं प्रदर्शन इतकं गोड आहे की भरून आल्यासारखं झालंय. पण सांगायचं म्हणजे असं की आपल्या संत साधूंनी कार्य काय केलं. अनेक समाजाच्या कुरीती त्याने काढल्या. ढोंगीपणाला, पैसे खाणाऱ्या दांभिक लोकांना, नंतर देवाच्या नावावर पैसे उकळणाऱ्या लोकांना, सगळ्यांच्यावरती सामाजिकरित्या बरेच कार्य केलेलं आहे. पण त्यांनी आध्यात्मिक कार्य केलं, म्हणजे आत्म्याचं कार्य केलंय. त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. श्री संत ज्ञानेश्वरांनी जो एक अमृतानुभव म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे, त्यासारखा ग्रंथ मी अद्याप जगात पाहिलेला नाही. इतके ते मोठे होते, इतके ते महान होते आणि त्यांनी त्याच्यात अध्यात्म सांगितलं. तर आजकाल पुष्कळ लोक असं म्हणतात की अध्यात्माने गरिबी जात नाही, अध्यात्माने भौतिकता वाढत नाही. आता मी आपल्याला माहिती आहे की 56 देशामध्ये सहयोग चालू आहे, तेव्हा सर्व तऱ्हेच्या पाश्चिमात्य देशात जात असते. त्यांची भौतिक प्रगती झाली, कबूल. त्यांच्याकडे सगळ्यांना मोटारी आहेत, घर आहेत, खायला प्यायला व्यवस्थित सगळं काही आहे. पण त्यांची जी दुर्दशा आहे ती आपली नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे एखाद्या कुटुंबात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. सकाळी उठून बघावं तर मुलगा ड्रग पिऊन पडलेला, नवरा तिकडे दारू पिऊन मरतोय. भयंकर स्थिती आहे त्या लोकांची. मी जर आपल्याला सांगितलं विश्वास वाटणार नाही, पण विज्ञानाने एकांगी प्रगती होती. म्हणजे काय, सगळं लक्ष पैशाकडे, पैसे सगळं काही महत्वाचं झालं. मग बायकांना चरित्र नको, पुरुषांना चरित्र नको, काही जी आपल्यासाठी मुख्य मूल्य आवश्यक आहेत, आपल्या जीवनासाठी जे मुख्य पाहिजे ते त्यांच्यात नाही. तो पाया त्यांच्यात नाहीये. नुसतं वरचं झाड वाढलेलं आहे, कधी पडून जाईल. कारण त्याला जर स्रोत मिळाला नाही, त्याला जर ते पाणी मिळालं नाही तर तो वृक्ष सुकूनच जाणार आहे. सुकतोय. त्यांच्या सर्वांच्या दुर्दशा आहेत. त्यांच्या इतक्या भयंकर परिस्थिती लोक आहेत की आज इथे तुमच्या गावाला जे आले आहेत लोक, ह्या लोकांना तुम्ही विचारलं तर ते म्हणजे बाबा तुम्ही सुखी आहात, नाही तर ते सगळे यंत्रासारखे झालेले आहेत. कुणाला प्रेम नाही, काही नाही, काही नाही, आणि कंटाळवाणं जीवन आहे. तेव्हा आपल्यामध्ये जो पाया अध्यात्माचा आहे त्याच्यावर आता तुम्ही सायन्स बसवलं तरच तुमची तशी दशा होणार आहे. तेव्हा आपला पाया फार मोठा आहे आणि तो आपण सर्व जगाला देऊ शकतो.
तेव्हा अध्यात्माला त्याचं पूर्ण महत्व यायला पाहिजे आणि आपण समजलं पाहिजे. नुसतं पुस्तक वाचून अध्यात्म होत नाही. आता विशेष सांगायचं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी एक फार मोठी कमाल केली. कारण पूर्वी नाथपंथी लोक जे आम्ही कार्य करतोय सहयोगाचं, सगळ्यांना आम्ही जे आत्मसाक्षात्कार देतोय, ते नाथपंथी लोक पूर्वी एकाला एक शिष्य असायचा. एक गुरु तर एक शिष्य, त्याच्यावरती दुसरा शिष्य ठेवायचा. पण नाथपंथी लोकांनी ही जी प्रथा काढली आहे त्याच्यावर फक्त ज्ञानेश्वरांनी मात केली. त्यांचे ज्येष्ठ बंधू आपल्याला माहित असतील, निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. आणि निवृत्तीनाथांना त्यांनी विनंती केली की कमीत कमी हे जे आपलं ज्ञान आहे, हे आपल्यामध्ये जे निहित लपलेलं ज्ञान आहे, जे गुप्त ज्ञान आहे कुंडलिनीचं, ते मला सांगू द्या, निदान जगाला सांगू द्या, एवढं तरी करू द्या. जरी तुम्हाला एकाला एक गुरु आणि एक गुरु फक्त एकालाच आत्मसाक्षात्कार देणार, ही जरी अशी परंपरा असली तरी सुद्धा मला कृपा करून एवढी तुम्ही मेहरबानी करा. आणि आपल्याला माहितीच आहे की ज्ञानेश्वरांचं आयुष्य कसं सुरू झालं. त्यांच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली. त्यामुळे त्यांचे गुरु पाझरले आणि त्यांनी सांगितलं बरं हे करायला हरकत नाही. म्हणून 6व्या अध्यायामध्ये त्यांच्या ज्ञानेश्वरीत त्यांनी कुंडलिनीचं वर्णन करून ठेवलेलं आहे व्यवस्थित. पण जे धर्म मार्तंड होते ते नेहमीच जातात सत्याच्या विरोधात. त्यांनी सांगितलं की ही जी कुंडलिनीची व्यवस्था आहे ती आपल्याला निषिद्ध आहे, म्हणून 6वा अध्याय वाचायचाच नाही म्हणून. कारण त्यांना त्यातलं गम्य नव्हतं म्हणून ते वाचायचंच नाही. अशा प्रकारे 6वा अध्याय पूर्णपणे बंद झाला आणि लोकांना कुंडलिनी म्हणजे काय हे सुद्धा माहिती. पण जी व्यवस्था श्री ज्ञानेश्वरांनी केली ते आमच्यावर फार उपकार आहेत त्यांचे म्हटलं पाहिजे. कारण त्याच्या आधारावर आज मी बोलू शकते. त्याचाच आज साक्षात होऊ शकतो. जे त्यांनी सामूहिकतेला सांगितलं ते तुम्हाला आज मिळू शकतं सहज. थोडी मेहनत केली आम्ही म्हणा, नाही असं नाही, पण त्या सामूहिकतेची जी जागृती आहे ती प्रत्येकाने घ्यावी. कारण ही तुमच्यामध्ये तुमची स्वतःची संपत्ती आहे. कुंडलिनी ही तुमची स्वतःची संपत्ती आहे, ती कुणाची नाही. ही तुमची खरं म्हणजे आई आहे. स्वतःची एक वेगळीच आई आहे, वैयक्तिक तुमची स्वतःची वेगळी आई आहे. आणि तिला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे आणि तिला तुमच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे. आणि आजकाल मला स्वतःला आश्चर्य होतं की त्या आईला एवढं प्रेमाचं भरतं आलं आहे किंवा हजारोनी माणसं पार होत आहेत. म्हणजे काय म्हणावं या आईची. हजारो वर्षापासून बिचारी तुमच्या आत्म्याबरोबर फिरते आहे आणि आज तिला संधी मिळाली की तुम्हा सगळ्यांना तो आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे, तो अनुभव मिळाला पाहिजे. आता ह्याच्यात वादवाद करण्याची कोणती गोष्ट आहे मला समजत नाही. जर मी म्हटलं की इथे एक हिरा पडला आहे आणि तुम्हाला फुकट मिळणार, तो ऑस्ट्रेलियाहून लोक येतील घ्यायला. पण ही जर तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे आणि ह्या शक्तीच्या द्वारे तुमच्यामध्ये असलेली जी काही शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकृती असेल ती सर्व जाऊन तुम्ही अगदी एक उत्तम मनुष्य होता. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही संन्यास घ्यायला पाहिजे, मुळीच नाही. उलट तुम्ही इतके कार्यक्षम होता, तुमच्यामध्ये इतकी शक्ती येते. आता माझं वय 68 वर्षाचं आहे आणि प्रत्येक 2-3 दिवशी मी प्रवास करत असते. इतकी तुम्हाला शक्ती येते त्याने. इतकंच नाही, तुमची बुद्धी इतकी तल्लख आणि तीक्ष्ण होऊन जाते की तुम्ही अनेक कार्य करू शकता. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेले तर आश्चर्य वाटतं मला की ज्या मुलांना लोकांनी सांगितलं होतं की ही मुलं कधी पास होणार नाही, ढ आहे, त्यात फर्स्ट क्लास मध्ये कसे पास होतात. अशी ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये आहे. ती 6 चक्रामधून निघून हे जे 7वं चक्र आहे, म्हणजे त्याला आपण ब्रह्मरंध्र म्हणतो, त्याच्यात भेदन करते आणि सगळीकडे व्यापलेली ही परमेश्वराची जी प्रेमाची शक्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते. तर का नको.
आता पुष्कळांचं म्हणणं आहे की परमेश्वरच नाही. आजकाल ही पण एक म्हणजे आपल्याकडे अशा पुष्कळ टुमा निघतात की परमेश्वरच नाहीये, देवच नाहीये. मग संत साधू सगळे खोटे होते, म्हणजे काय बोलायचं ते बोलत होते, कारण आजकाल सगळ्यांचं तोंड उघडलेलं आहे ना. पण अशा तऱ्हेने परमेश्वराबद्दल तुम्ही बंद केलं, त्यांच्यासारखं पवित्र आणि प्रेममय जीवन दाखवा ना. आजकाल आहेत का कोणी? दिसतात का कुठे? नुसते मोठमोठ्याला गोष्टी करून होत नाही. जीवनामध्ये आहेत का कुणी ज्यांना एवढी कळकळ आणि त्यांच्या मध्ये इतकी शांती होती? तेव्हा महाराष्ट्राचा वारसा हा खरोखर सहयोगाचा आहे, कारण नाथ लोकांनी ह्याच्यावर मेहनत केली आहे. त्यानंतर अर्थात नानकसाहेब, कबीरदास वगैरे अनेक लोकांनी ह्याच्यावरती भाष्य लिहिली. पण नामदेव गेले होते सांगायला नानकसाहेबांना. तेव्हा हा आपला सगळा वारसा इथे असताना इथेच अशा विक्षिप्त तऱ्हेच्या गोष्टी लोक पसरवत आहेत. आपल्यातली कुंडलिनी ही जागृत झाली पाहिजे. तिचं जागरण फार सोपं आहे. त्यांनी मुलांना, मोठ्यांना, स्त्रियांना सगळ्यांना लाभ होण्यासारखा आहे. आता दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये 3 डॉक्टरांना MD ची पदवी मिळाली आणि ते बरे झाले. जे लोक आम्हाला शिव्या देत होते पूर्वी, म्हणजे संतांच्या नशिबी शिव्याच असतात म्हणा, त्यांनाही काही त्रास झाला, आले माझ्याकडे, बरे झाले, मग आता आमचे सहयोगी झाले. पण तुम्हालाही त्रास होण्यासारखा आहे, सगळ्यांना त्रास होण्यासारखा आहे. निदान ह्या भीतीने तरी परमेश्वर पाहिजे म्हणून सांगितलं पाहिजे. अशा भीतीने तरी विचार केला पाहिजे. मी कोणालाही काही करू नको असं म्हणतच नाही, काय असं म्हणायचंच नाही. असं म्हटलं की अर्धे लोक कुठून जाणार. पण जेव्हा आत्म्याचा प्रकाश तुमच्या चित्तात येतो तेव्हा तुम्ही स्वतःच जाणताय. काय समजा तुमच्या हातात साप आहे आणि अंधार आहे अगदी उडून, मी म्हणेन की हा साप आहे तर तुम्ही म्हणाले हे दोरच आहे. थोडासा प्रकाश आल्यावर तुम्ही स्वतःच तो साप सोडून देताय. तसाच हा प्रकार आहे. तेव्हा इतकं मौल्यवान, इतकं अत्युत्तम आहे ते आपलं स्वतःच असून का मिळू नये आणि का घेऊ नये. त्यात आपला देश गरीब आहे. डॉक्टर कडे जायला नको, औषधं घ्यायला नको, तसेच बरे होतात आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्याला बरे करू शकता. व्यसन आपोआप सुटतात. काही करा ना, मी काही सांगत नाही व्यसन सोडा म्हणून, आपोआप सुटतात. त्या पलीकडे आता आपण शेती सगळीकडे बघतो. मला शेती बघून जरासं वाटलं की पुष्कळ होऊ शकतो सहयोगाने. तर हे ब्रह्मचैतन्य आहे, आपण बघत नाही. आता हे बघा, हे झाड उभं आहे किंवा कोणतं एक फूल बघतो आपण, हे बघा, हे एका लहानशा बी मधनं आलं. आलं कसं आपण विचार सुद्धा करत नाही. आलं कसं, या पृथ्वीने दिलं तरी कसं, तिला कोणी सांगितलं. बरं, आंब्याचं झाड एकाच उंचीला वाढणार, गुलाबाचं झाड एकाच उंचीला वाढणार. हे कोण बघतं, हे कोण करतं, असा विचार का करू नये. त्याचा पत्ता लागला काय, जिवंत कार्य कोण करताय. हे जिवंत कार्य करणार ब्रह्मचैतन्य चारीकडे पसरलेलं आहे. त्याच्याबद्दल आपल्याकडे पुष्कळ वर्णन आहे. आदि शंकराचार्यांनी सांगितलं की सलीलम सलीलम म्हणजे थंड थंड हातात. प्रत्येकाने त्याला सांगितलं की असं हातामध्ये ते थंड थंड लागतात, असे थंड थंड चैतन्याच्या लहरी हातात येतात. त्याला सौंदर्य लहरी असं म्हटलेलं आहे. कबीरानी म्हणा, नानक साहेबांनी, नंतर आपल्या महाराष्ट्रात अनेक लोक त्या ब्रह्मचैतन्याच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सांगितलेल्या आहे. पण त्या वाचून होत नाही, ते मिळवलं पाहिजे आणि त्या अगदी सहज तुम्ही मिळू शकता.
तर ह्या ब्रह्मचैतन्याने ही वनश्री सुद्धा खुलू दिली. मी ह्याचे पुष्कळ प्रयोग केले घरी आणि मी पेपरात सुद्धा दिलं तर पण कोणी लक्ष दिलं नाही. आपल्याकडे लोकांना आजकाल भांडणाशिवाय काही वेळच नाही. त्या वर्तमानपत्रात फक्त भांडणच लिहित असतात. इतके भांडकुदळ लोक आहेत आजकाल. कुठून आले इतके माहित नाही. आम्ही लहान होतो तर आम्ही इतके भांडकुदळ लोक पाहिलेच नाही. काही ना काहीतरी खुसपट काढून भांडत राहतात. तर त्याच्यात मी लिहिलं होतं की सूर्यफूल एवढं मोठं आमच्याकडे होत आहे. नुसत्या त्या ब्रह्मचैतन्याने एवढं झालं. एका एकरामध्ये नुसते 60 किलो बासमती लावले. ते म्हणे ते बासमती होणार नाही. त्याचे 1740 का कितीतरी किलो झाले. पण ऐकायला कोणी तयार आहे का? कोणाला फुरसतच नाही आजकाल. तेव्हा आपण जे ह्या भूमीवर बसलोय महाराष्ट्राचे, हे खरेच महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. अजून आपल्याला आपली कल्पनाच नाही आपण कोण. त्या महाराष्ट्रात जन्माला यायला अनेक पुण्य लागतात. त्या महाराष्ट्रात तुम्ही येणार नाही. आणि इथे आल्यावरती हे समजलं पाहिजे की तुम्ही का या महाराष्ट्रात जन्माला आलात. कारण तुमच्याजवळ ती संपदा आहे आणि ती घ्यायला सारं जग तुमच्या पायावर येणार आहे. पण आधी तुम्ही मिळवून घेतली पाहिजे. त्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. आणि सहयोगाने इतके प्रश्न सुटलेले आहेत. जे लोक सहयोगात आले त्यांच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला दिसेल आनंदी आनंद आहे. इतकंच नव्हे तर पूर्ण ज्ञान आतमध्ये तुमच्या काय आहे आणि तुमच्या व्यवस्थेत काय चुकलेलं आहे ते सगळं तुम्हाला सहयोगात फुकट मिळणार आणि तुम्ही त्याचे एकदम गुरु होऊन जाणार. तुम्हाला गुरु नकोच मुळी. आणि तुम्ही लोकांना की करू शकता. मग हे का करू नये? सगळे धंदे सोडून हेच केलेलं बरं. अर्थात त्याच्यात पैसे घेता येत हा फक्त त्रास. कारण जिवंत क्रिया आपण आईला किती पैसे देतो ती एवढं आपल्याला देते. तर हे सगळं प्रेमाचं कार्य आहे. आणि त्या प्रेमाच्या कार्याला काहीही करावं लागत नाही. पैसे लागत नाही, मेहनत लागत नाही, काही नाही. आनंदी आनंद. पण मनुष्य फार शक्तिशाली होतो आणि हे जर झालं नाही तो कधी आनंदात येणार नाही. त्याला शांती मिळणार नाही. जगाचे प्रश्न सुटणार नाही. आता 56 देशामध्ये आमचं कार्य सुरू आहे. रशियामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 400 डॉक्टर सहयोग करतायत आणि 200 सायंटिस्ट सहयोग करतात. पण इकडे 150 बसलेत ना काही. कारण त्यांच्या सायन्सच्या वगैरे सर्व काही जे काही त्यांनी मिळवलेलं आहे सायन्स मध्ये त्या पराकोटीला पोहोचलेल्या आहेत. आणि बघ त्याच्यानंतर मग त्यांच्या डोक्यात आलं की बा हे काही मिळवलं तरी आम्ही काही यंत्रवत झालो, आमच्यात काही राहिलं नाही, चिपाडच्या चिपाड. तेव्हा ते मग अध्यात्माकडे वळले. आणि आपल्याला अध्यात्म म्हणजे पाळपुटात बसण्यापलीकडे काही नाही, हे चुकीचं आहे. अध्यात्म फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला ही संपदा आहे आणि त्या मानाने आपण फार श्रीमंत आहोत आणि त्या श्रीमंतीला मिळवलं पाहिजे आणि त्यात नांदलं पाहिजे. आज आता त्या थोड्याशा वेळात मी काय काय सांगणार. फक्त मला शाळांबद्दल फार फार अगदी आतून कळकळ आहे. सर्व शाळा झाल्या पाहिजे आणि अनेक शाळांना मी असेच जे काही मला जमेल तेवढं केलेलं आहे त्यांच्यासाठी आणि मी करणार आपल्या शाळेसाठी सुद्धा आवश्यक. आता माझं शरीर आहे एक तऱ्हेचं मी जमीन वगैरे घेतलेली आहे आणि इथे मी सगळ्यांना शिकवणार आहे की कशा रीतीने तुम्ही जमीन उपजावू शकता. इतकंच नव्हे पण इतर अशा गोष्टी आपण काढू शकतो की ज्याच्यात आपल्याला बरेच जास्त पैसे मिळतील. नुसती ज्वारी काढत बसायची नाही. तेही प्रयत्न मी करत आहे आणि असं जर काही जमलं तर इतकी परिस्थिती ठीक होईल. पण अध्यात्मावरती आधी आपला पाया बांधून मग हे करायचं. नाही तर पैसे कुणाला 100 रुपये दिल्यावर तो एकदम दारूच्या गुत्त्यातच जातो. माणसाचं डोकंच उलट आहे. म्हणून त्या पैशाला समजण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया पाहिजे. मग त्याच्यावर वाटेल ते करा तरी मनुष्य कधी बिघडणार आहे आणि नेहमी आनंदाच्या सागरातच पोहत राहणार. आता तुमच्या गावाला फार दूरदूरचे लोक आले आहेत आणि अमेरिकन लोक आलेले आहेत, इंग्लंडहून लोक आले आहेत. आता इंग्लिश लोक आपल्यावर राज्य करत होते. आता त्यांची स्थिती बघा काय बिचाऱ्यांची. ते तुमच्या चरणी आले
आणि त्यांचं असं मत आहे की तुम्ही फार उच्च प्रतीचे लोक आहात जे भारतात जन्माला आला. आणि ह्या भारतात जन्माला आला, त्यात महाराष्ट्रात जन्माला आला हे आणखी विशेष, कारण सर्व विश्वाची कुंडलिनी तुमच्या महाराष्ट्रात आहे. तर त्यांच्या मते तुम्ही म्हणजे काहीतरी विशेष ते आपण करून दाखवू शकतो, आपल्यामध्ये ती शक्ती आहे. तेव्हा सगळ्यांना ही विनंती आहे की एक 10 मिनिटांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम होऊ शकतो, तर तो तुम्ही स्वीकारावा. ते बरं होईल आणि मुलांनाही बरं वाटेल, सगळ्यांना बरं वाटेल, सगळीकडे शांती वाटेल आणि मनुष्यामध्ये जी अर्धवट स्थिती ती जाऊ पूर्णत्वाला हे अगदी फुकट सहज आहे. त्यात पैशाची किंवा कोणत्याही मेहनतीची जरूरत नाही. आपल्या संत साधूंनी कोणाकडनं पैसे घेतले होते का? कुणी घेतले होते का पैसे? अहो, त्यांच्या पायात वाणा सुद्धा नव्हत्या. आता म्हणा तुम्ही त्यांच्या पालख्या काढा नाही तर काय करा, त्यांच्या पायात वाणा सुद्धा नव्हत्या. असे आपले संत साधू झाले आणि काय लिहून गेले आहेत पा. ते सूक्ष्म अनुभवाचे क्षण जे त्यांनी टिपून ठेवले आहेत, त्यातल्या 2 ओळी तरी ह्या शाळेला लिहिता येतात का? बोलायला लागलेत की ज्ञानेश्वरांची ती समाधी उकरून काढणार. बाह्य गोष्टींमध्ये धर्म नाही. धर्म आपल्या आतमध्ये येतो, जागृत झाला मग त्याच्या शक्तीला बघा. आजपर्यंत 1-2 साधू संत झाले, पण साधू संतांची ओळख म्हणजे एका शब्दात सांगायची की नामदेव गोरा कुंभाराला भेटायला गेले, कशी म्हणजे कसं प्रेमाचं बोलणं आहे ते बघा. नाही तर आपल्याकडे 2 भेटले की ते कुत्र्यासारखे भुंकायला लागतात, पण हे 2 आत्मसाक्षात्कारी फार मोठाले संत. म्हणजे तो कुंभार पायाने माती तुरत होता तेव्हा पोचले नामदेव तिथे. नामदेव म्हणजे शिंपी. आपल्याकडे ह्या लोकांचं काही महत्वच नाही मानत आपण, पण परमेश्वराकडे फार मोठे. जाऊन उभे राहिले आणि बघत राहिले, त्यांना हात जोडून नमस्कार करून म्हणतात की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. मी निर्गुणाला बघायला आलो, तो चैतन्याला बघायला आलो, तो सगुणात तुझ्यात बसलाय. तो केवढं मोठं बोलणं झालं हे. असं आपण बोलतो का एक दुसऱ्याला? पण आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की सहजोगात तोच प्रेमाचा प्रकार सुरू आहे. मी रस्त्यात बघत होते की सगळ्या फॉरेनर सुद्धा मिठ्या मारून मारून सगळ्यांशी बोलत होते. सगळ्या जगाला आपल्याला एकीकरणात आणायचंय. ते आत्म्यामुळे होईल, कारण आत्म्यामध्ये ती शक्ती आहे. तेव्हा सर्वांनी आत्मसाक्षात्कार घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. त्याला फार वेळ लागणार नाही आणि मग तो जपावा. कारण तसं एक बी आहे, त्याला कोण जरी फुटलं तरी त्याला सांभाळा लागतं. तसा आपण आत्मसाक्षात्कारी झाल्यावर श्रद्धेने, ही आता डोळस श्रद्धा, अंधश्रद्धा नाही, डोळस श्रद्धा, कारण अनुभव येईल तुम्हाला. डोळस श्रद्धेने स्वतःला स्वीकारू आणि स्वतःची प्रगती करून घ्यावी असा माझा सर्वांना आशीर्वाद आहे.
असा जोगवा आहे, नाहीला योग मागितलाय. हो. हे तुमच्या कोल्हापूरच्या ते काय असतात आपले राहणारे त्यांच्यापासून स्वतःची कविता आणि त्याला चालही स्वतःची लावलेली येते. कळलं का सगळ्यांना?
किए हम, चरण कमल के सेवा में आगे रहेंगे हम। शांति 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 सहयोग में पाना है, धर्म पूजना सारे देश में जाना है। ओय से मधुर अपनी आवाज हो, सब मिलकर कहेंगे हम श्री आदि शक्ति की जय हो। ओय से मधुर अपनी आवाज हो, सब मिलकर कहेंगे हम श्री आदि शक्ति की जय हो। आदि शक्ति की जय हो, आदि शक्ति की जय हो, आदि शक्ति की जय हो, आदि शक्ति की जय हो। आता ते एवढं मोठं तेव्हाच बारावं गेले की तुमची मोठी एवढी उमेद आहे, तरी माझे संपूर्ण सहकार्य तुम्हाला आहे. मातेची परवानगी घेऊन शनी आम्ही कामाला लागलो. आमचे सर्व गावकरी सहकारी आसपासचे सर्व आलेले सगळे सरकारी सहकारी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याची वर्णन थोडी तितकी कमी. सरपंच आले आणि मला म्हणाले की माताजी आपल्याला यायला पाहिजे, मला सत्कार करायचा. तर मला जरासं वाटलं की कुठे हे लोक एवढा त्रास घेतली, मी कसं काय करणार आहे, कशाला. पण ते फारच म्हणायला आल्यावरती मग माझी मुलगी पण होती, ती म्हणाली आता ते म्हणतात तर तुम्ही ऐकून घ्या. म्हटलं ते लोक आता कुठून त्या सगळ्या व्यवस्था करतील माहिती कसं होईल. मला आग दुखली सामने लाईट आग आणि मराठी भाषा मी पुष्कळ भाषा जाणते आणि पुष्कळ वाचन केलेलं आहे आणि पुष्कळ लोकांना भेटलेली पण आहे. पण मराठी भाषेसारखी भाषा नाही आणि त्यातलं अगत्य आणि प्रेम त्याची सुद्धा तुलना तुम्ही करू शकत नाही. आणि त्यामुळे आता यांनी म्हटलं की आम्ही परदेशी पाहुण्यातले जे प्रतिनिधी आहेत त्यांचा आम्ही सत्कार करतो. मी सुद्धा आपल्यातलीच आहे, आज वातावरणात वाढलेली आहे. त्या नाही कसलं म्हणायचं करू दे, जे व्हायचं ते करा. पण ही म्हणजे इतकी गोड आहे सगळी, इतकं सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे जी आठवणीत राहायची. इतकं प्रेमाने अगत्याने सगळ्यांनी करायचं. पण तसं परदेशात नाही ना. जर आपल्या एवढी गडबड झाली असती, असे आपण इतके लोक आलो असतो तर सगळे धावून आले तिने पोलिसाला बोलवलं. त्याच्यात प्रेम नाही. कसे सगळे गावकरी बसते अटकच्या परिस्थिती इतक्या प्रेमाने. आणि हे सगळं म्हणजे वातावरणच पुढे इतकं सुखद आहे की त्यापेक्षा की काय तुम्ही त्यांचा सत्कार करा. पण आता इच्छा आहे तर करा, कारण ते सगळं कौतुकच आहे सगळ्यांचं. आणि आपल्याकडे म्हणजे किती कुणाचं कौतुक करावं तेच लोकांचं म्हणजे अगदी उत्तून व्हायला लागतं. आणि ह्याही लोकांनी तुमच्यापासून शिकलं पाहिजे, तुम्ही शिकलं पाहिजे यांच्यापासून. पण हे अगत्य नाही आहे तिथे, पण ह्याने शिकलं पाहिजे. आय वॉज जस्ट टेलिंग देम, लुक ॲट दिस simple people from village, how they are anxious to welcome you all here and to show their love, affection. There's no word in English for this our word that we use to. There's no word, I'm sorry to say. But it's a beautiful thing there where you get to express your fondness that you have come here. They are so grateful that you have come to this place. They want to give you a special welcome. I think you better give them a hand. from there.
आश्चर्य वाटेल की ज्या भूमीवर तुम्ही बसला ती अत्यंत पवित्र भूमी आहे महाराष्ट्राची. आणि त्या भूमीच्या आशीर्वादाने आणि संत साधूच्या आशीर्वादाने क्षणात ही गोष्ट होती. तो आपला तत्क्षण म्हणजे त्या क्षणी होतो. पण घेणारा इच्छुक असला पाहिजे आणि देणारा अधिकारी असावा एवढी गोष्ट. त्या फक्त मनामध्ये म्हणायचं की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. फक्त सगळ्या मुलांनी सुद्धा तिकडे लक्ष द्यावं. मुलांनी आता या लोकांनी कशी गाणी म्हणून म्हटली अशी तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणू शकाल का? बघा यांनी कशी चुकी गाणी म्हटली. कशाने झालं ते शुद्ध उच्चारण कुठं आलं? आत्मसाक्षात्कार त्यांनी मनुष्याचा. नाही तर या इंग्लिश लोकांना एक शब्द शिकवणं कठीण होतं. आपलं काय बोलता येत नसे त्यांना. पण इतके बोलायला कसे शिकले? तर ते आत्मसाक्षात्काराने. ही शक्ती तुमची आहे. तुम्ही मिळवून घ्या सगळ्यांना. अत्युत्तम आहे तुमच्यासाठी. सगळ्यांना सांगायचं असं की सगळ्यांनी आत्मसाक्षात्कार आम्हाला हवा अशी फक्त इच्छा शुद्ध इच्छा मनात ठेवायची. कारण पुढारीनी शुद्ध इच्छा. बाकी सगळ्या इच्छा कशा अशुद्ध आहेत. आज आपल्याला वाटतं की आपल्याला जमीन असावी. मग आपलं अन्न पिकलं तर ते विकलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मग आपल्याला घर पाहिजे, मग मोटर पाहिजे, अमुक पाहिजे. तर पण कधी मनाला समाधानच होत नाही. त्याचा अर्थ असा आहे की त्या शुद्ध इच्छा नाही. शुद्ध इच्छा एकच आहे की त्या परमेश्वरी शक्ती बरोबर आपला योग गती झाला पाहिजे एकाकारिता. ही खरी शुद्ध इच्छा. पण ती आपल्याला माहित नाही ती खरी शुद्ध इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर मग मनुष्य देऊच लागतो. मग देण्याचं कार्य घडतं आणि सर्व तऱ्हेने लक्ष्मी सरस्वती आपल्याला प्रसन्न हे होतं की नाही ते बघा. शास्त्रातल्या गोष्टी पुष्कळ असतात. पुराणातल्या मागणी पुराणात सहयोगात त्याचं म्हणजे सिद्ध करून दाखवतात. सिद्ध होईल. मला आश्चर्य वाटेल की तुम्ही कोणत्या फळाला पोहोचला. तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही काही सर्वसाधारण लोक नाही. जसं एखाद्या टेलिव्हिजनला आणलं आणि सांगितलं की बा ह्याच्यामध्ये पुष्कळ तुम्ही चित्र वगैरे बघा. तर एखादा गावातला मनुष्य म्हणेल द्या काय सांगता तुम्ही असं कसं शक्य. हे नुसतं एक डबडं आहे त्याच्यात काय होणार. पण त्या डबड्याला जेव्हा तुम्ही मेन्सला लावलं त्याचा जेव्हा तुम्ही योग काढला तेव्हा त्याच्यात कळतं ते काय. तसंच जे आपल्याला आपल्याबद्दल काही कल्पना नाही. आपण आपल्याला काही विशेष समजत नाही. हे किती महत्वाचं आहे हे एकदा हा योग गती झाल्यावर लक्षात येईल आपल्या. पण ते वापरलं पाहिजे जपलं पाहिजे. बरं आता आपण करूया. एक 5 मिनिटाची गोष्ट आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी डोळे मिटायचे आणि टोप्यासला काम ठेवा. आणि ब्रह्मानंद छेदायचं आहे. आणि आईसमोर काय आपण टोप्या घालून बसत नाही. अगदी शांत बसायचं. फक्त दोन्ही हात असे करायचे आणि डोळे मिटा. आणि मनामध्ये इच्छा आहे तर की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. बरं आता डोळे मिटायचे. एक दुसऱ्याला डिंचू नका आणि त्रास देऊ नका. हे मिळवायचं फार मोठं आहे. कळलं का? डोळे मिटूनच का. आता हे बघा आपल्या हातामध्ये काही गार वाटतंय का?
लक्ष करा. थोडे हात असे वर करून बघा. हळूहळू डोळे उघडा. आता तसं गार वाटलं पाहिजे. दोन्ही हात वर करा. हातात गार वाटलं. आता उजवा हात माझ्याकडे करायचा असा वरती, फार लांब नको. आणि मग डोकं असं खाली मानाशी वाकून घ्यायची. आणखी डाव्या हाताने बघायचं की आतून आपल्या आतून काही गारगार येत आहे का. आतून गारगार येते काय असं बघायचं. डोळे मिटून बसू नका. डोळे उघडे ठेवा. बघा आता असा हात फिरून बघा. अधांत्री धरायचं. डोक्यावर नाही, अधांत्री. आणि बघा येत आहे का. आता डावा हात माझ्याकडे करा व्यवस्थित. परत मान वाकून असं डोकं खाली करून घ्यायचं. आणि उजव्या हाताने बघा की गारगार येत आहे का डोक्यातून तुमचं. कुणाकुणाला गरम येईल, लिव्हरचा त्रास असला तरी सुद्धा गरम येतं, काय हरकत नाही, ते स्वच्छ होऊ शकतं. बघा गारगार येत आहे का. शंका नाही करायची. हा आता उजवा हात परत एकदा करायचा. परत मान खाली. आता बघा अधात कुणाला फार दूरवर येता, कुणाला जवळ आणि कुणाला दूर. सगळ्यांना क्षमा करून टाका. आधी सगळ्यांना क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करायची. पटकन होत. एक साथ नाव घेऊ नका. प्रत्येकाबद्दल विचार नाही करायचा. नुसतं क्षमा करून टाका. बघा आता बघूया किती लोकांना हातात गार आलं किंवा डोक्यात गार आलं. त्यांनी दोन्ही हात वर करायचे वरपर्यंत. हे आहे ना महाराष्ट्राची किमया. आणि तर बाहेर मला एक तास मध्ये हात सोडायला लागतात. कमाल आहे. आता माझ्याकडे बघताना बघा माझ्याकडे आणि विचार करू नका. विचार करू नका. माझ्याकडे बघा आणि विचार करू नका. ही निर्विचार समाधी झाली. आता ह्याच्या पुढची पायरी आहे, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. ते आपण शरीरात एक सेंटर काढूया आणि हे जपून वाढवलं पाहिजे. माझा सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे. अनंत आशीर्वाद आहे. अनंत आशीर्वाद.